महाबळेश्वर मतदारसंघाचा आत्ताच या ठिकाणी विजय हाती आलेला आहे। या विजयामध्ये जननायक आमदार मकरंद आबा पाटील हे भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक, महायुतीचे कट्टर समर्थक, मकरंद आबांचे अत्यंत जवळचे सहकारी, अतिशय कांदाटी विभागामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यांचा बोलबाला असतो असे उच्चाट आणि आकारपे गावचे दोन कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडून आपण या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांनी कांदाटी खोऱ्यामध्ये अगदी तळ ठोकून बसलेले होते, अगदी वाड्या वस्त्यांपर्यंत पोचलेले होते। तिथं विरोधकांना पोचूही दिलं नाही अशा प्रकारचं काम ज्यांनी केलं आहे ते अकलपे गावचे सरपंच संतोष आकाडे यांच्याकडून आपण या ठिकाणी आजची जी आबांची चौकार मारून विजय आहे त्याच्याबद्दल त्यांचं मनोगत घेऊ। सर्वप्रथम या विजयासाठी आबांच्या ज्यांनी मनापासून प्रेम केले आणि मेहनत घेतली त्या सर्व महायुतीच्या घटक पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचे, मकरंद आबा यांच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी आभार मानतो आणि या विजयाच्या मकरंद आबांना पहिल्या शुभेच्छा देतो। खरं पाहिलं तर मकरंद बाबा हे व्यक्तिमत्वाचं असं आहे की आज विजयाचे आम्हाला टेन्शन होतं की आमचं लीड किती होतं आहे, याच गोष्टीचं आम्हाला टेन्शन होतं। कारण मकरंद आबांनी काम करत असताना कुठेही वाडी वस्तीवर 50 मतदान असू दे, 100 असू दे किंवा 60 असू दे, विकास निधी देत असताना कधी दुजाभाव केला नाही। बाबा या ठिकाणी मतदान कमी येतं, आपण या ठिकाणी निधी कसा टाकायचा, अशा पद्धतीचं काम महाबळेश्वर तालुक्यामध्ये खास करून कांदाटी खोऱ्यामध्ये मकरंद आबांनी केलेलं आहे। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, अतिशय दुर्गम भागातून येणाऱ्या कार्यकर्त्याला जवळ घेऊन नावासह हाक मारणारे व्यक्तिमत्व म्हणजे मकरंद आबा पाटील असा आमदार आम्हाला लाभला, हे आमचं आम्ही भाग्य मानतो। आणि येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आबांना मंत्रिपदाची लॉटरी लागावी अशी ईश्वरचरणी उत्तेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व महायुतीच्या घटक पक्षांना, महायुतीच्या घटक पक्षांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो। मुख्यमंत्र्यांचं जे ग्रामदैवत आहे उत्तेश्वर, या ठिकाणी आपण येणाऱ्या भाविकांना जवळपास 50,000 ते लाख भाविक त्या ठिकाणी येत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे उत्तेकर बंधू आहेत, गोगावले बंधू आहेत, ही सर्व जी मंडळी आपल्या वतीनं अन्नदानाचं काम चालू असतं। त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देखील येत असतात। तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे देखील ठाणे पाचपखाडी मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। येणाऱ्या काही दिवसातच सिद्ध होईल, मात्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच उत्तेश्वराच्या पवित्र आणि पावन अशा भूमीमधनं ते गेलेले आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला एक माणूस राज्याचा मुख्यमंत्री झालेला, आमच्या मातीतला, आमच्या विभागातनं ते जातात याचा आम्हाला अभिमान आहे। आणि संपूर्णच लोकांचं, आमचं सर्वांचं उत्तेश्वरांनी आमचा नवस असेल की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब यांचाच पुन्हा बोलबाला या महाराष्ट्रामध्ये राहावा। एक छोटंसं गाव आहे कांदाटी खोऱ्यातलं, उचाड गाव आहे, त्या ठिकाणातून आपण आज आलेला आहे। मताधिक्य देखील तिथं जास्त दिलेलं आहे, आपण काय सांगाल? खऱ्या अर्थानं आम्ही गेल्या 10 दिवस आमचे संजयभाई असतील, संतोष अप्पा असतील यांनी बऱ्यापैकी चांगलं काम केले, त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली। त्या अर्थानं आमचं एकच हेतू होतं की आमच्या कांदाटीमधून जास्तीत जास्त मतं द्या, आबांना जावं, ह्याच आमचं धोरण होतं आणि आबा पुढच्या मंत्रिमंडळात यावे हीच आमची अपेक्षा होती। तमाम कांदाटी खोऱ्यातील सर्वसामान्य जनतेकडून आबांचं या ठिकाणी कौतुक होतं आणि आबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावयाची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। कॅमेरामॅन अंकित बालेरावसह नितीन गायकवाड, DDM न्यूज, वाई, कांदाटी खोरे, उचाट आणि अक्कलपेठ।